छोट्या हनुमानानं सूर्याकडे झेप घेतली. ही घटना ऐकल्यावर सर्वांनाच हनुमानाच्या धैर्याचं कौतुक वाटलं होतं. देवदेवतांनी त्याला प्रेमाने अनेक अद्भुत शक्ती दिल्या. त्यामुळं तो अत्यंत बलवान झाला. मोठी अंतरं पार करणं, वाऱ्याच्या वेगाने गतिमान होणं, अशा गोष्टी तो सहजगत्या करू शकत होता. पण त्याला ही आपली ताकद कुठं वापरायची हे समजत नव्हतं, कारण तो अगदीच लहान होता. लहान असताना सगळी मुलं आपल्याला ज्यात गंमत वाटेल ते करतात, पण त्यातून कुणाला त्रास होत असेल तर ते त्याला लक्षात येत नाही, कारण ती लहान असतात. हनुमानाचंही तसंच होतं. त्या काळात जंगलामध्ये, पर्वतांवर, समुद्रकिनारी सुंदर नद्यांच्या काठाला लागून अनेक ऋषींचे आश्रम असत. हेच आश्रम शाळाही असत आणि अशा शाळांमध्ये मुलांना शिक्षण मिळायचं. अशा जंगलातल्या आश्रमांना भेट द्यायला हनुमानाला खूप आवडायचं. तो तिथं टणाटण उड्या मारत पोचायचा. त्याच्या वेगानं कोणीच जाऊ शकत नव्हतं. तिथल्या झाडांवरची फळं तोडायचा, शिकायला आलेल्या मुलांच्या खोड्या काढायचा, लोकांच्या फुलांच्या परड्या पळवायचा. हनुमानाला हा सगळा खेळच वाटायचा. मुलांना सुरुवातीला मजा वाटली, पण नंतर त्यांना अभ्यास करणं कठीण व्हायला लागलं. शिक्षकच काय, हनुमानाला कोणीच पकडू शकत नव्हतं. पण आपल्या खोड्यांमुळं कुणाला त्रास होतोय हे हनुमानाला समजतच नव्हतं, एवढा तो लहान होता. हे तिथल्या एका ज्ञानी ऋषींनी जाणलं. एके दिवशी त्यांनी हनुमानाला आपल्याजवळ बोलवलं. मोठ्यांची आज्ञा पाळणं हे मात्र हनुमानाला माहीत होतं. तो आपले खेळ थांबवून त्यांच्यासमोर हात जोडून बसला. तो जाऊन शांत बसला खरा, पण त्याचं लक्ष आजूबाजूची झाडं, त्यावरचे पक्षी आणि आसपास बसलेली मुलं यांच्याकडेच होतं. ऋषींनी त्याला मंद हसून समजावून सांगितलं, हे बघ हनुमंता, तुझ्याकडं काही शक्ती आहेत. त्या शक्ती तू चांगल्या कामासाठी वापर. इतरांना आनंद वाटेल अशा कामांसाठी वापर. पण ह्या शक्ती विचार न करता वापरल्यास की त्याचा इतरांना त्रास होतो. इथं शिकणाऱ्या मुलांना त्रास होईल असं काही करू नकोस. ऋषी म्हणाले. त्यातले हनुमानाला प्रयत्न करूनही काही कळालं नाही. लहानच होता ना तो. त्यानं नुसती मान हलवली, हसला आणि तिथून पळाला. आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा त्याच्या खोड्या चालू झाल्या. मग मात्र ऋषीने ठरवलं की काहीतरी उपाय करून याला सरळ करायला पाहिजे. ते ऋषी अत्यंत ज्ञानी होते. त्यांनी हे जाणलं की हनुमान मनाने चांगला आहे, दयाळू आहे. तो मुद्दाम त्रास द्यायचा म्हणून या खोड्या करत नव्हता. त्याला आपल्या शक्तींची नीट ओळखच झाली नव्हती. ऋषींनी विचार केला की त्याला मिळालेल्या ज्या शक्तिमान गोष्टी आहेत त्या काही काळापुरत्या त्याच्यापासून लपवून ठेवायला हव्यात. म्हणजे जेव्हा तो मोठा होऊन त्याला समज येईल, बरं वाईट कळू लागेल, त्याचा स्वतःवर ताबा येईल, तेव्हाच त्याला या शक्तींची जाणीव व्हायला हवी. मग ऋषींनी तेच केलं. त्यांनी हनुमानाला पुन्हा भेटायला बोलवलं. त्याच्या डोक्यावर हात ठेवून ऋषी म्हणाले, हनुमंता, तुझ्या या सर्व शक्ती काही काळ आराम करतील. तू मोठा झाल्यावर जेव्हा जगाला खरंच गरज भासेल तेव्हा तुला या सर्व शक्ती परत मिळतील आणि
त्या क्षणापासून हनुमान आपल्या सगळ्या सगळ्या शक्ती विसरला. ऋषींनी हनुमानाच्या घरी जाऊन अंजना मातेला हे सर्व सांगितलं. अंजना मातेनं ऋषींना वंदन केलं व म्हणाली, महामुनी, आपण योग्य तेच कराल याची मला खात्री आहे. असं म्हणून तिनं आपल्या लाडक्या मुलाकडं प्रेमळ नजरेनं बघितलं. काही दिवसांनी अंजना मातेनं हनुमानाला पण त्या ऋषींच्या आश्रमात अध्ययनासाठी पाठवलं. हनुमान आपल्या सर्व दिव्य शक्ती विसरला होता, पण तरी तो आनंदी आणि शिकायला उत्सुक होता. आश्रमात तो अनेक चांगल्या गोष्टी शिकला. अनेक वर्ष गेली. छोटा हनुमान एक मोठा ज्ञानी, कनवाळू आणि विनम्र पुरुष झाला. जेव्हा रामराजाला अन्यायाविरुद्ध मदत करण्यासाठी गरज निर्माण झाली, तेव्हा हनुमानाला त्याच्या सर्व शक्ती पुन्हा प्राप्त झाल्या.